वकील पोलीस वाद प्रकरण, वकील कुंभारांवर शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा नोंद, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी, वकील संघटनेचेही धरणे आंदोलन सुरू। विट्यात वकिलास शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण आणखी चिघळले आहे। विटा आणि सांगली येथील वकील संघटनेच्या मोर्चानंतर आता आज शुक्रवारी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि विविध दलित संघटनांनी यात उडी घेतली आहे। संबंधित महिला अधिकारी या आमच्या समाजातील आहेत, त्यामुळेच त्यांना यात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दबावतंत्र वापरून गोवले जात आहे, असा घणाघाती आरोप करत संबंधित वकील महाशयांवर अॅट्रॉसिटी लावा या मागणीसाठी भर चौकात रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केले। तसेच मोर्चा काढून विटा पोलीस ठाण्यासमोर पोलीस उपअधीक्षकांना तसे निवेदन दिले। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विट्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन होते आणि त्यावेळी आमच्या महिला पोलीस अधिकारी तिथे तडीपार आरोपीला शोधण्यासाठी तेथे गेल्या होत्या। त्यावेळी घडलेला प्रकार सर्वांना माहिती आहे। या प्रकाराबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्याच दिवशी संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर या प्रकरणाची चौकशी करत आहेत। त्यावेळी संबंधित महिला अधिकारी जयश्री कांबळे या जे कथन करतील त्यानुसार कारवाई होईल, असा विश्वास पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांनी दिला। तर आजपासून वकील मंडळींचे धरणे आंदोलन विट्यात सुरू झाले आहे। कारवाई करायची आहे। कुणाच्याही दडपशाही खाली न झोपता किंवा कुणाच्याही अंडर न राहता या कांबळे आमच्या ज्या मॅडम आहेत त्या आमच्या भगिनी आहेत, यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल त्या समोरच्या व्यक्ती करावा ही आम्ही सगळ्या संघटनेच्या वतीनं करतोय। नाहीतर इथून पुढे जिल्हाभर नाही तर महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार। जर ह्या ठिकाणी जर अॅट्रॉसिटी गुन्हा नाही दाखल झाला तर आम्ही इथून उठणार नाही, एवढंच सांगतोय। जय भीम जय। आपलं कॉम्बिंग ऑपरेशन होतं। कॉम्बिंग ऑपरेशन पूर्ण जिल्हाभर कॉम्बिंग ऑपरेशन होतं। त्यावेळी तडीपार रेकॉर्डवरचे आरोपी चेक करत होते। त्यावेळी आमचा काही स्टाफ अधिकारी तडीपार आरोपी चेक करायला गेला होता। तिथं जो प्रकार झाला आहे तो सगळ्यांना माहीत आहे आणि त्यानंतर आपण शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्याच दिवशी गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर प्रकरणाची चौकशी ॲडिशनल मॅडम करत आहेत। जे काही कांबळे मॅडमचा त्यांचं स्टेटमेंट घेतलं जाईल, त्याची ज्या प्रमाणात स्टेटमेंट देतील, जी काही तक्रार असेल त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल।